तर आज आपण काय बघणार आहे, तर आज आपण एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड हा पॉइंट बघणार आहे. म्हणजे जो काही लिक्विडचा फ्री सरफेस असेल त्याच्यावर किती एक्सेस प्रेशर एक्झर्ट होत असेल, तर हे समजून घेणार आहे आपण. ओके. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की सर हे फ्री सरफेस म्हणजे काय. तर बाळांनो, फ्री सरफेस म्हणजे इट इज अ इंटरफेस बिटवीन लिक्विड अँड एअर. म्हणजे बघा, मी काय करतो, समजा एक कंटेनर आहे, समजा हा कंटेनर आहे, आणि ह्या कंटेनर मध्ये मी काय केलंय, समजा हा कंटेनर आहे, आणि ह्या कंटेनर मध्ये मी काय केलंय, समजा लिक्विड भरले. ओके. तर हा जो काय इंटरफेस आहे, हा वरचा टॉप लेअर, की जो इंटरफेस आहे, इंटरफेस बिटवीन एअर अँड लिक्विड, तर यालाच फ्री सरफेस म्हणतात. हाच झाला आपला फ्री सरफेस. तर ह्या फ्री सरफेसवर किती अमाऊंट ऑफ एक्सेस प्रेशर असतं, तर हे आपण ह्या पॉइंट मध्ये समजून घेणार आहे. ओके. बघा, ठीक आहे. आता हे समजून घेण्याच्या आधी मी काय करतो, की एक कंटेनर घेतो आणि त्याच्यामध्ये मी लिक्विड भरतो. बघा, एक छोटासा कंटेनर आहे. वन सेकंड. ओके. समजा हा काय आहे, कंटेनर आहे, आणि ह्या कंटेनर मध्ये मी काय केलंय, समजा याच्यामध्ये मी काय केलंय, लिक्विड भरले. ओके. बघा, आता हे जे काय लिक्विड आहे आणि हे जे काय एअर आहे, तर याच्यामध्ये जो काही इंटरफेस आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, फ्री सरफेस. त्याला आपण काय म्हणतो, फ्री सरफेस. तर बाळांनो, मी काय करतो, याच्यावर एक पॉइंट कन्सिडर करतो, ए पॉइंट म्हणतो, किंवा असं म्हणा ना की हा ए जो काय आहे, हा एक ए मॉलिक्यूल आहे, एक मॉलिक्यूल आहे. आणि तुम्हाला माहित आहे की हा जो काही फ्री सरफेस आहे किंवा इंटरफेस आहे हा, तर याच्यावर काहीतरी टेन्शन असतं. म्हणजे हा जो काही फ्री सरफेस आहे, हा स्ट्रेच मेम्ब्रेन सारखा ऍक्ट होतो. म्हणजे प्रत्येक जे काय मॉलिक्युल्स असतील ह्या ए सरफेसवर, ते आतमध्ये त्यांच्यावर काहीतरी एक आतमधल्या डायरेक्शन फोर्स ऍक्ट होतो. हे आपण बघितलंय सरफेस टेन्शन मध्ये. ओके. आणि त्या सरफेस टेन्शन मुळेच हा लिक्विड काय करतो, तर मिनिमम सरफेस एरिया अक्वायर करण्याचा प्रयत्न करतो, बिकॉज ऑफ दॅट सरफेस टेन्शन. ओके. मग त्याच्यामुळे या सरफेस टेन्शन मुळे बाळांनो, ह्या ए मॉलिक्यूलवर दोन पद्धतीचे फोर्सेस ऍक्ट होत असतील. ओके. दोन पद्धतीचे फोर्सेस म्हणण्यापेक्षा की दोन्ही साईडला फोर्सेस त्याच्यावर ऍक्ट होत असतील. बघा, मी काय करतो, हा, तर ह्या ए मॉलिक्यूलवर ह्या डायरेक्शन काहीतरी फोर्स ऍक्ट होत असेल आणि ह्या डायरेक्शन काहीतरी फोर्स ऍक्ट होत असेल. बघा, आता हे जे काय फोर्सेस दाखवलेत, म्हणजे हा जो काय फोर्स आहे, दिस इज द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. दिस इज ऑल्सो द फोर्स ऑन अ मॉलिक्यूल ए ड्यू टू सरफेस टेन्शन. म्हणजे सरफेस टेन्शन मुळे ह्या ए मॉलिक्यूलवर दोन्ही साईडला, ह्या राईट साईडला आणि लेफ्ट साईडला फोर्सेस हे ऍक्ट होत असणार. ओके. आता हा जो काय फोर्स आहे, म्हणजे कुठला रे, द फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. तर ह्या फोर्सचा जो काही रिझल्टंट असणार आहे बाळांनो, तर तो रिझल्टंट ह्या फ्री सरफेसच्या शेपवर डिपेंड असतो. ओके. फ्री सरफेसच्या शेपवर डिपेंड असतो. बघा, मी काय लिहितो, तर रिझल्टंट फोर्स resultant force of surface tension acting on acting on a molecule acting on a molecule acting on a molecule is depend upon is depend is depend on the shape of liquid surface is depend on the shape of liquid surface. आता तुम्ही म्हणाल की सर, इथं तुम्ही दाखवलाय की ह्या ए मॉलिक्युलवर ह्या राईट डायरेक्शनवर काहीतरी फोर्स लागतोय, त्याला मी एफ टी म्हणलंय, आणि ह्या लेफ्ट डायरेक्शनवर काहीतरी फोर्स लागतोय, त्याला पण मी एफ टी म्हणलंय. आता
इथं तुम्हाला हे दोन फोर्सेस इक्वल अँड अपोजिट दिसत आहेत. मग हा रिझल्टंट जो असेल तो 0 झाला पाहिजे. बरोबर आहे, तुमचं कन्क्लुजन बरोबर आहे. पण इथं काय म्हणलंय, की हा जो काही रिझल्टंट असेल याचा, की जिथं इथं या सिच्युएशन मध्ये तुम्ही तो 0 म्हणताय, पण हा जो काही रिझल्टंट असेल बाळांनो, तर तो शेपवर डिपेंड असतो. शेप ऑफ लिक्विड सरफेस, म्हणजे या फ्री सरफेसच्या शेपवर तो डिपेंड असतो. आता इथं मी प्लेन शेप दाखवलाय, त्या फ्री सरफेसचा प्लेन शेप दाखवलाय, पण तुम्हाला माहित आहे की हा जो काही लिक्विड सरफेस असतो तर तो बाळांनो दोन पद्धतीच्या शेपचा पण असतो. हा अशा पद्धतीने एक असतो लिक्विड शेप, आणि हा या पद्धतीने एक लिक्विड शेप असतो. या पद्धतीच्या लिक्विड शेपला काय म्हणतो रे आपण, तर कॉन्केव्ह शेप किंवा कॉन्केव्ह किंवा कॉन्केव्ह मेनिस्कस. आणि ह्या पद्धतीच्या लिक्विड शेपला काय म्हणतो रे आपण, कॉन्व्हेक्स. ओके. तर अशा सिच्युएशन मध्ये म्हणजे ह्या दोन्हीही शेपमध्ये किंवा ह्या दोन्हीही पद्धतीच्या लिक्विडच्या शेपमध्ये जो काही रिझल्टंट फोर्स असणार आहे, द फोर्स ऑफ अ सरफेस टेन्शन, तर हा ह्या शेपवर डिपेंड असणार आहे. आता तो कशा पद्धतीनं असणार आहे, तर हे आता आपण काय करून घेऊयात, नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण समजून घेणार आहे. बघा, आता इथं काय काढणार आहे आपण, तर एक्सेस प्रेशर ऑन अ फ्री सरफेस. पण तो फ्री सरफेस कसा आहे बघा, तर तो प्लेन लिक्विड सरफेस आहे. प्लेन लिक्विड सरफेस. ओके. मगाशी आपण काय केलेलं, की तिथं दोन फोर्सेस आपण कन्सिडर केलेले, म्हणजे मी फोर्स कन्सिडर केलेला. दिस फोर्स इज ड्यू टू द सरफेस टेन्शन. ओके. पण मला काय अंडरस्टँड करून घ्यायचंय, मला प्रेशर अंडरस्टँड करून घ्यायचंय, मला फोर्सेस नाही. ओके. आता हे समजण्यासाठी काय केलेलं आहे बाळांनो, दोन मॉलिक्युल्स कन्सिडर केलेले आहेत, ए मॉलिक्यूल आणि बी मॉलिक्यूल. आता हा जो काय ए मॉलिक्यूल आहे, तर हा ए मॉलिक्यूल हा जस्ट अबाव आहे लिक्विड इंटरफेसच्या. मग मी इथं असं लिहू का, ए मॉलिक्यूल किंवा ए इज जस्ट अबाव द लिक्विड इंटरफेस. लिक्विड इंटरफेस, करेक्ट. आणि हा जो काही बी मॉलिक्यूल असणार आहे, इज जस्ट बिलो, जस्ट बिलो द लिक्विड इंटरफेस. लिक्विड इंटरफेस. ओके. बघा, आता ह्या दोन मॉलिक्यूलवर जो काय फोर्स एक्झर्ट होत असणार आहे किंवा त्या फोर्समुळे असणारा प्रेशर काय असणार आहे, तर ते आपण समजून घेणार आहे. ओके. आता ह्या ए मॉलिक्यूलवर बाळांनो, ह्या ए मॉलिक्यूलवर किती प्रेशर एक्झर्ट होत असेल, तर ते प्रेशर काय असणार आहे बाळांनो, तर ते प्रेशर असणार आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कारण की हा जो काय ए मॉलिक्यूल आहे, तर हा ए मॉलिक्यूल कसा आहे, एअर मॉलिक्यूल आहे, आणि एअर मॉलिक्यूलवर जे काही प्रेशर एक्झर्ट होत असते तर ते काय असते, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे इथं या ए मॉलिक्यूलवर जो काही प्रेशर एक्झर्ट होत असेल त्याला मी काय म्हणतो, एफ ए. ओके. ह्या ए मॉलिक्यूलवर किती प्रेशर एक्झर्ट होत असेल, तर ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. आणि ते प्रेशर कशामुळे तयार होत असेल, तर ह्या एफ ए फोर्समुळे, म्हणजे बिकॉज ऑफ दिस ऍटमॉस्फेरिक फोर्स, द प्रेशर ऑन ऑन ए पार्टिकल ए इज नथिंग बट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा समजते का, बघा मी इथं काय लिहितो, एफ ए बी द डाउनवर्ड फोर्स ड्यू टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. एफ ए, बघा हा एक पॉईंट म्हणता येईल, हा एक पॉईंट म्हणता येईल, अजून एक काय पॉईंट म्हणता येईल, तर एफ ए बी द डाउनवर्ड फोर्स, डाउनवर्ड फोर्स ऑन ऑन मॉलिक्यूल ए ड्यू टू atmospheric pressure, due to atmospheric pressure. Due to atmospheric pressure. ओके. बघा, मी काय केलेले, दोन पॉइंट कन्सिडर केले किंवा दोन मॉलिक्यूल कन्सिडर केले असं म्हणा ना. ए मॉलिक्यूल काय आहे, जस्ट अबाव द लिक्विड इंटरफेस आहे, आणि बी मॉलिक्यूल जस्ट बिलो द लिक्विड इंटरफेस आहे. ओके. आता काय काढायचंय आपल्याला, तर एक्सेस प्रेशर काढायचंय ह्या फ्री सरफेसवर. म्हणजेच ह्या ए मॉलिक्यूल आणि ह्या बी मॉलिक्यूलवर किती प्रेशर एक्झर्ट होत असेल मला हे समजून घ्यायचं. ओके. आता ए मॉलिक्यूलवर किती प्रेशर एक्झर्ट होतंय, तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं एक्झर्ट होतंय, म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर एक्झर्ट होते.
आणि ह्या ऍटमॉस्फेरिक प्रेशरमुळं Fa एवढा डाऊनवर्ड फोर्स त्या ए मॉलिक्युलवर अप्लाय होतोय ह्या ऍटमॉस्फेरिक प्रेशरमुळे. ओके, ठीक आहे. आता अजून एक सिच्युएशन समजून घ्या. कशासाठी? तर प्लेन लिक्विड सरफेससाठी. हे नोट डाऊन करा. ठीक आहे, मी काय करतो हे इरेज करतो. बघा, आता जर प्लेन लिक्विड सरफेस असेल तर ह्या सिच्युएशन मध्ये या इंटरफेसवर जो काय मॉलिक्यूल असेल किंवा हा बी मॉलिक्यूल म्हणा, तर ह्या बी मॉलिक्यूलवर बाळांनो दोन फोर्सेस ऍक्ट होत असतील. कुठले फोर्सेस आहेत हे? दोज फोर्सेस आर ड्यू टू द सरफेस टेन्शन. ओके, एक काय होतोय लेफ्ट साइडला ऍक्ट होतोय, एक काय होतोय राईट साइडला ऍक्ट होतोय. ओके, एक लेफ्ट साइडला आहे आणि एक आहे राईट साइडला. आता जे फोर्सेस ऍक्ट होत आहेत तर त्यांची मॅग्नेट्यूड ही काय आहे? इक्वल अँड अपोजिट आहे. म्हणजे मॅग्नेट्यूड सेम आहे आणि डायरेक्शन त्यांची अपोजिट आहे. मग असं असेल तर ह्या मॉलिक्युलवर म्हणजे इंटरफेसवर असणाऱ्या मॉलिक्युलवर नेट जो काय फोर्स एक्झर्ट होत असणार आहे, मग तो फोर्स कुठला लक्षात ठेवा, तर तो सरफेस टेन्शनचा फोर्स. तर तो किती असणार आहे ह्या प्लेन लिक्विड सरफेसच्या सिच्युएशन मध्ये? तर तो किती असणार आहे? 0. नेट समजून घ्या, कारण की जे काय फोर्सेस एक्झर्ट होत असतील, जे काय मॉलिक्युल्स आहेत ह्या फ्री सरफेसवर, तर ते फोर्सेस कसे आहेत? इक्वल अँड अपोजिट आहेत. त्याच्यामुळे जो काही नेट फोर्स असणार आहे तर तो नेट फोर्स किती असणार आहे? 0. बघा बघू, मी असं लिहू का मग इथं? रिझल्टंट फोर्स force due to surface tension on molecule B is 0. बरोबर. आता त्याच्यामुळे होतं काय, म्हणजे इथले जे काही मॉलिक्युल्स आहेत विच आर जस्ट बिलो द फ्री सरफेस, तर त्याच्यावर जो काही नेट फोर्स असेल बघा, किंवा रिझल्टंट जो काही फोर्स असेल, फोर्स ऑफ ए सरफेस टेन्शन, तर तो किती होतोय? 0 होतोय. ओके, म्हणजे ह्या फ्री सरफेसच्या जस्ट बिलो असणाऱ्या मॉलिक्युलवर फक्त एकच फोर्स ऍक्ट होतोय. तर तो कुठला आहे रे बाळांनो? दिस फोर्स इज ड्यू टू द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे याच्यावर मी काय कन्क्लुजन काढू शकतो? Fa, बघा, Fa फोर्स is only responsible for pressure on free surface, is only responsible for pressure on free surface. बघा, समजते का सिच्युएशन तुम्हाला? म्हणजे हे जे काय मॉलिक्युल्स आहेत विच आर जस्ट बिलो द इंटरफेस और जस्ट बिलो द फ्री सरफेस, त्याच्यावर जो काय नेट रिझल्टंट फोर्स असेल तर तो किती असतोय? फोर्स 0. ओके, म्हणजे हा जो काय नेट डाऊनवर्ड फोर्स आहे तोच फक्त रिस्पॉन्सिबल असतो प्रेशर ऑन द फ्री सरफेस. ही सिच्युएशन कधी ट्रू आहे? ज्या वेळेस जो काही लिक्विड सरफेस असेल किंवा जो काही लिक्विड इंटरफेस असेल तर तो कसा हवा आहे? प्लेन इंटरफेस असताना किंवा प्लेन लिक्विड सरफेस असताना Fa बी द ओनली फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर अ प्रेशर ऑन ए फ्री सरफेस. ओके, आय होप तुम्हाला ही कंडिशन तुम्हाला समजली असेल. आपण नेक्स्ट लिक्विड सरफेसकडे जाऊयात. कुठल्या लिक्विड सरफेसकडे? तर कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेसकडे. आता इथं कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस तुम्हाला दिसतो, इथं डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. इथं बी मॉलिक्यूल घेतलेला आहे विच इज जस्ट बिलो द लिक्विड इंटरफेस आणि ए मॉलिक्यूल इज जस्ट अबाव द लिक्विड इंटरफेस. बघा, तर ह्या ए मॉलिक्यूलवर नेट डाऊनवर्ड फोर्स लागत असणार आहे. हा फोर्स कशामुळे असणार आहे? तर ऍटमॉस्फिअरमुळे. हे बघितलेलं आपण लास्ट पॉइंट मध्ये. आता ह्या बी मॉलिक्यूलवर बाळांनो ह्या पद्धतीने इथं दाखवलेल्या पद्धतीनं बघा, मी इथं काय करतो? हायलाइट करतो. तर ह्या बी मॉलिक्यूलवर ह्या पद्धतीनं बाळांनो जो काय फोर्स असेल, फोर्स कुठला? सरफेस टेन्शनचा फोर्स, तर ह्या पद्धतीनं लागत असणार आहेत. ओके, थोडेसे टिल्टेड आहेत, टिल्टेड टुवर्ड्स द डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, का? कारण की हा जो काही फ्री सरफेस आहे तर तो कसा आहे रे बाळांनो? कॉन्व्हेक्स फ्री सरफेस आहे. त्याच्यामुळे ह्या बी मॉलिक्यूलवर जे काही फोर्स लागत असतील ते थोडेसे टिल्टेड आहेत डाऊनवर्ड डायरेक्शन. ऑब्व्हियसली असणारच आहे. ओके, आता त्याच्यामुळं बाळांनो ह्या
फ्री सरफेस म्हणजे हा जो काय फोर्स दाखवलाय मी, जो काय हायलाइट केलाय, तर तो फोर्स कुठला आहे रे? दिस फोर्स ऑन मॉलिक्यूल बी इज ड्यू टू द सरफेस टेन्शन FT. ओके. आणि हा ह्या डायरेक्शनला पण फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन असणार आहे. पण ह्या कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेसच्या सिच्युएशन मध्ये जो काही रिझल्टंट फोर्स असणार आहे, तर तो रिझल्टंट फोर्स झिरो असेल का? जसं लास्ट सिच्युएशन मध्ये झिरो होता, नसणार आहे. कारण की एक थोडासा डाउनवर्ड पुश एक्सपेक्ट आहे ह्या बी मॉलिक्यूलवर. ओके. कारण की हे जे काही फोर्सेस आहेत, फोर्सेस ड्यू टू द सरफेस टेन्शन, हे थोडेसे डाउनवर्ड डायरेक्शनला टिल्ट आहेत. त्याच्यामुळे इथं जो काही रिझल्टंट फोर्स असणार आहे, तर तो काय असणार आहे? डाउनवर्ड डायरेक्शन असणार आहे बाळांनो. बघा, कॉमन सेन्स आहे. ओके. बघा मी काय लिहितो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. मी पॉइंट जस्ट हायलाइट करतो. बघा काय म्हणता येईल इथं. रिझल्टंट फोर्स, बघा पटदिशी लिहून घ्या. रिझल्टंट फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, due to surface tension, due to surface tension, resultant force due to surface tension on molecule B, on molecule B, on molecule B is vertically downward, is vertically downward. ओके. इथं दिसतंय तुम्हाला वर्टिकली डाउनवर्ड आहे. ओके. आता आता ह्या बी मॉलिक्यूलवर जो फोर्स लागतोय, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन, हा डाउनवर्ड डायरेक्शनला आहे. ओके. आणि त्याच्यामुळं हा हा डाउनवर्ड डायरेक्शनला आहे, हा FA डाउनवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजे ह्या बी मॉलिक्यूलवर एक्सेस फोर्स एक्झर्ट होतोय का रे बाळांनो? म्हणजे हा जो काही रिझल्टंट डाउनवर्ड डायरेक्शनला आहे, त्याच्यामुळं हा डाउनवर्ड डायरेक्शनला आहे आणि हा पण डाउनवर्ड डायरेक्शनला आहे. म्हणजे हा रिझल्टंट काय होईल? ऍड होईल बाळांनो. बघा मी काय म्हणतोय, इथे लिहितो मी. ओके. अँड add up and add up to the downward force, and add up to the downward force FA. म्हणजे ह्या बी मॉलिक्यूलवर काय होत असणार आहे, तर हा FA आणि FT हे दोन्ही ऍड होऊन ह्या बी मॉलिक्यूलवर नेट फोर्स काहीतरी एक्झर्ट करत असणार आहे. तो पण डाउनवर्ड डायरेक्शनला आहे. का? कारण की FA ची डायरेक्शन आणि FT ची डायरेक्शन ही काय डाउनवर्ड आहे. ओके. बघा आता याच्यामुळे होईल काय, की म्हणजे ह्या बी मॉलिक्यूलवर काहीतरी एक्सेस फोर्स एक्झर्ट होतोय. म्हणजे याच्यामुळे काय होईल, तर मी असं म्हणू का बाळांनो, हा बी मॉलिक्यूल इनसाइड द लिक्विड आहे, बरोबर. आणि ह्या बी मॉलिक्यूलवर काहीतरी एक्सेस फोर्स एक्झर्ट होतोय FT एवढा, ऍज कम्पेअर टू ए मॉलिक्यूल, बरोबर. आता इथं नीट ऑब्झर्व करा, ह्या बी मॉलिक्यूलवर जास्त फोर्स असेल का ए मॉलिक्यूलवर? ऑब्व्हियसली बी मॉलिक्यूलवर फोर्स किती असणार आहे? FT प्लस FA. आणि ए मॉलिक्यूलवर किती फोर्स असणार आहे? फक्त FA. म्हणजे याच्यावरून मी असं कन्क्लुजन काढू का, की हा जो काही बी मॉलिक्यूल जो इनसाइड आहे त्याच्यावर जास्त प्रेशर एक्झर्ट होत असेल ऍज कम्पेअर टू आउटसाइड. बघा मी लिहितो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल मला काय सांगायचंय. बघा रिझल्टंट फोर्स, ओके, किंवा फोर्सच्या बाबतीत म्हणण्यापेक्षा प्रेशरच्या बाबतीत म्हणूया आपण. प्रेशर ऑन अ प्रेशर प्रेशर ऑन द pressure on the concave side, pressure on a concave side. कॉन्केव्ह साइड म्हणजेच बाळांनो ती आहे इनसाइड द लिक्विड, इनसाइड द लिक्विड, इनसाइड द लिक्विड इज ग्रेटर दॅन, इज ग्रेटर दॅन, is greater than the is greater than the convex side, is greater than the convex side. बघा समजते कॉन्वेक्स साइड म्हणजे काय होईल, हा आउटसाइड द लिक्विड होईल पॉइंट, म्हणजे आउटसाइड द लिक्विड सरफेस, आउटसाइड द लिक्विड सरफेस, आउटसाइड द लिक्विड. ओके. बघा समजते का, मी काय म्हटलं की आतमध्ये काय असेल तर एक्सेस प्रेशर असेल ऍज कम्पेअर टू आउटसाइड.
आता आतमधला जर तुम्ही विचार केला बाळांनो, तर हा आतमधला साइड जो आहे, तर तो कॉन्केव्ह आहे ना, केव्ह आहे ना, आतमधनं बघा विचार करा. ओके. म्हणजे प्रेशर ऑन अ कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन अ कॉन्व्हेक्स साइड. जर तुम्ही बाहेरनं बघितलं बाळांनो, तर हा कॉन्व्हेक्स सारखा आहे आणि आतनं बघितलं तर कॉन्केव्ह सारखा आहे. म्हणून मी असं म्हणू शकतो का, की प्रेशर ऑन अ कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन कॉन्व्हेक्स साइड. तसं जरी नसेल तुम्हाला समजत, तर प्रेशर इनसाइड द लिक्विड इज ग्रेटर दॅन प्रेशर आउटसाइड द लिक्विड. ओके, असं समजलं तरी तुम्हाला चालेल. बघा, आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला असेल, की कशा पद्धतीनं प्रेशर एक्झर्ट होत असतील ह्या कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेसवर. ओके, ठीक आहे. आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. नेक्स्ट पॉईंट कुठला आहे, तर कॉन्केव्ह लिक्विड सरफेस. म्हणजे जर लिक्विड सरफेस हा कॉन्केव्ह असेल, तर अशा सिच्युएशन मध्ये किती प्रेशर एक्झर्ट होत असेल इनसाइड द लिक्विड सरफेस आणि आउटसाइड द लिक्विड सरफेस. ओके, बघा. आता इथं पण हे समजून घेण्यासाठी काय केले रे, आपण दोन पॉईंट कन्सिडर केलेत मगाच्या सिच्युएशन सारखे. एक पॉईंट ए आहे विच इज जस्ट अबाव पॉईंट ए. ओके, point A is just above the liquid surface and point B is just below the liquid surface. ओके, बघा. आता ह्या पॉइंट बी वर बाळांनो सरफेस टेन्शन मुळे फोर्स एक्झर्ट होत असेल. ओके, तर हा फोर्स मी तर ड्रॉ करून घेतो. ह्याला म्हणणार तुम्ही दिस इज द फोर्स ऑन मॉलिक्यूल बी ड्यू टू द सरफेस टेन्शन. ओके, and this is also the force on molecule B due to surface tension. पण जर नीट विचार केला तुम्ही, हे जे काही फोर्स एक्झर्ट होत आहेत ह्या बी मॉलिक्युलवर, तर त्यांच्या म्हणजे ते फोर्सेस हे थोडेसे अपवर्ड टिल्ट झालेत का रे? झालेत. मग त्याच्यामुळे जो काही रिझल्टंट असणार आहे ह्या सरफेस टेन्शनचा किंवा सरफेस टेन्शनच्या फोर्सेसचा, तर तो रिझल्टंट अपवर्ड डायरेक्शनला असणार आहे. सिंपल. बघा मी इथं काय म्हणतो मग, रिझल्टंट फोर्स, पॉइंट लिहून घेऊया आपण. रिझल्टंट फोर्स, रिझल्टंट फोर्स, resultant force due to surface tension, due to surface tension, resultant force due to surface tension on molecule B, on molecule B is vertically upward, is vertically upward. ओके, बघ. आता याच्यामुळे होतं काय, की नीट विचार करा ह्या सिच्युएशन मध्ये, की ह्या बी मॉलिक्यूलवर जो काही सरफेस टेन्शनचा फोर्स आहे, जो रिझल्टंट फोर्स आहे, तो व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतो. मग नीट विचार करा, ए मॉलिक्यूलवर जास्त फोर्स एक्झर्ट होत असेल की बी मॉलिक्यूलवर जास्त फोर्स एक्झर्ट होत असेल? बघा, बघू, विचार करा, काय म्हणता येईल तुम्हाला. तर बाळांनो, ह्या बी मॉलिक्यूलवर कमी फोर्स एक्झर्ट होत असणार आहे ऍज कम्पेअर टू ए मॉलिक्यूल. नीट विचार करा, इथं डायग्राम वरून तुम्हाला समजेल की ह्या बी मॉलिक्यूलवर जो काही फोर्स एक्झर्ट होत असणार आहे, तर तो किती असणार आहे रे बाळांनो? एफ टी मायनस एफ ए. बरोबर. आणि ह्या ए मॉलिक्यूलवर किती फोर्स एक्झर्ट होत असेल, तर तो फक्त एफ ए असणार आहे. मग जर तुम्ही नीट विचार केला, तर ह्या बी मॉलिक्यूलवर कमी फोर्स एक्झर्ट होतोय ऍज कम्पेअर टू ए मॉलिक्यूल. याच्यामुळे होईल काय बाळांनो, जर कमी फोर्स असेल, तर इनसाइड द लिक्विड आहे, ज्या इंटरफेसच्या आतमध्ये जे काही लिक्विड आहे, त्याच्यावर प्रेशर हे कमी एक्झर्ट होत असेल ऍज कम्पेअर टू आउटसाइड. बघा मी काय म्हणतोय, समजतंय का तुम्हाला? जर जो फोर्स मी म्हणतोय ह्या बी मॉलिक्यूलवर, म्हणजे मी असं म्हणू का, की फोर्स ऑन अ बी मॉलिक्यूल इज लेस दॅन फोर्स ऑन अ ए मॉलिक्यूल. म्हणजेच द प्रेशर ऑन बी मॉलिक्यूल इज लेस दॅन प्रेशर ऑन ए मॉलिक्यूल. बरोबर. प्रेशर इज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फोर्सची. म्हणजे जे रिलेशन फोर्सचं, तेच रिलेशन प्रेशरचं असणार आहे. ओके, बघ. मी आता इथं असं लिहितो की द प्रेशर किंवा देअर फोर, म्हणजे बिकॉज ऑफ दिस इम्बॅलन्स फोर्स. ओके, देअर फोर द प्रेशर, the pressure on the concave side, the pressure on the concave side, pressure on the concave side, concave side म्हणजे outside the liquid, outside the liquid,
outside the liquid is greater than is greater than is greater than the pressure is greater than the pressure on the convex side. नीट विचार करा, कॉन्वेक्स साइड म्हणजे कुठली साइड असणार आहे, तर इनसाइड द लिक्विड. इनसाइड द लिक्विड. ओके, बघा, तर मला काय सांगायचं आहे, तर प्रेशर ऑन ए कॉन्केव्ह साइड. कॉन्केव्ह साइड म्हणजे कुठली रे, बाहेरची. बघा, जर तुम्ही बाहेरनं बघितलं तर तुम्हाला काय दिसणार आहे, हे बाहेरनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा कॉन्केव्ह दिसणार आहे. कॉन्केव्ह कॉन्केव्ह म्हणजे आउटसाइड प्रेशर हे कसं आहे, जास्त आहे ऍज कम्पेअर टू इनसाइड प्रेशर. त्याच्यामुळे तर ह्या पद्धतीचं कॉन्केव्ह लिक्विड सरफेस तयार होतोय. जर बाहेरनं बघितलं तर कॉन्केव्ह साइडवरचं जे काय प्रेशर असणार आहे ते जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू कॉन्वेक्स साइड. कॉन्वेक्स जर आतनं बघितलं तर हा कॉन्वेक्स दिसणार आहे. ओके, म्हणजे एक तर तुम्ही ह्या पद्धतीनं लक्षात ठेवा की काय, द प्रेशर ऑन द कॉन्केव्ह साइड इज ग्रेटर दॅन द प्रेशर ऑन कॉन्वेक्स साइड. तर अशा पद्धतीनं एक्सेस प्रेशर एक्झर्ट होत असणार आहे कॉन्केव्ह लिक्विड सरफेसवर, कॉन्वेक्स लिक्विड सरफेस आणि प्लेन लिक्विड सरफेसवर. ओके, बरं, महत्वाचे काय दोन मुद्दे आहेत इथं. कॉन्वेक्स लिक्विड सरफेसवर काय असतं बाळांनो, की जे इनसाइड लिक्विड प्रेशर असेल, इनसाइड लिक्विड प्रेशर, तर ते जास्त असतं ऍज अ कम्पेअर टू आउटसाइड लिक्विड. ओके, पण कॉन्केव्ह लिक्विड सरफेससाठी काय असते सिच्युएशन, तर आउटसाइड लिक्विड जे काही प्रेशर असेल तर ते जास्त असतं ऍज अ कम्पेअर टू इनसाइड लिक्विड. तुम्ही आउटसाइड इनसाइड द लिक्विड असेही लक्षात ठेवू शकता किंवा कॉन्वेक्स कॉन्केव्हच्या फॉर्ममध्ये पण लक्षात ठेवू शकता. ओके, तर आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. खूप छोटासा पॉईंट आणि खूप इझी पॉईंट होता. कुठला पॉईंट होता, तर एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ लिक्विड, किंवा असं म्हटलं तरी चालेल, एक्सेस प्रेशर अक्रॉस द इंटरफेस ऑफ लिक्विड. ओके, आपण इथंच थांबूयात.